पिंजरा पिंजरा रे. सतत तात्याकडे जाऊन त्याला आनंदीवरून धमकवण्याचा अर्थ काय? जगातल्या प्रत्येक माणसांनी कारणाशिवाय एकमेकांची वाईट वागू नये एवढाच सल्ला द्यायला मी तात्याकडे गेलो होतो. आनंदी त्या घरी का राहतीये सांग ना मला. अरे वीर तिला बायको म्हणून जुमानत नाही. त्यांच्यात आता कुठल्याही प्रकारचं नातं उरलेलं नाही. असं असताना तात्याने आनंदीला त्या घरात का ठेवून घ्यायचं? कारण आनंदी वीरची ऑफिशियल बायको आहे म्हणून. पण वीरला आनंदीकडून डिव्होर्स हवाय. मग आता त्यांचा जेव्हा डिवोर्स होईल तेव्हा कायद्याच तिला घराच्या बाहेर काढेल ना. आपण कशाला उगाच त्रास करून घेतोय. आनंदी जशी माझी पुतणी आहे ना तशीच नारा आहे. अंगा खांद्यावर खेळवलंय मी तिला. तिचं वाईट व्हावं असं काहीही करणार नाही. हा पण म्हणून कोणावर अन्याय होत असेल तर तो सहन पण करणार नाही. हे बघ गोरख, तू गोरख दादाचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही आणि त्याला उलट उत्तरही देणार नाही. तू एक काम कर फक्त. गोरखने या गावातून बाहेर जाणं किती गरजेचं आहे हे दादाला पटवून सांग तुझ्या स्टाईलनी. तरच तुझ्या आणि नारायणीच्या मागची ही ब्याद कायमची टळेल. पण अजिबात काळजी करायची गरज नाही. सगळं काही कंट्रोलमध्ये आहे. हा लॉजवाला आपला मित्रच आहे. ओके ऐका, तो झिपऱ्या रूम नंबर 302 मध्ये आहे. ठीक आहे. आणि अजिबात काळजी करू नका. बिंदास जा. काही वाटलं ना तर फोन करा. मी जवळपासच आहे. ओके. आणि अजिबात घाबरू नका. तुम्ही दोघींनी एक एक पंच जरी मारला ना तरी कंट्रोलमध्ये येईल एवढासा आहे तो. ओके. आणि एक महत्वाची गोष्ट, रेकॉर्डिंग सुपी करेल. ओके. हे तू यायच्या आधीच ठरलंय आमचं. हो, फार उपकार झाले तुमचे. परमेश्वर करू आणि सगळं व्यवस्थित होते. आनंदी, तू कशाला काळजी करतेस? तुझा हा भाऊकमदीर आहे ना सोबत. सगळं काही ठीक होईल. निघायचं का आता? जा. मालक मीच तिला म्हणलो होतो की तू अबॉर्ट कर, कारण मला काही प्रॉब्लेम्स होते त्यावेळेस. पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे शारदा, आणि मी तिला तिच्या मुलासकट ऍक्सेप्ट करायला तयार आहे. मला प्लीज मदत कर. तुमचा तिला स्वीकारण्याचा काय संबंध? काय संबंध म्हणजे? माझाच तर संबंध आहे. मी बाप आहे त्या मुलाचा. काय हो, गावात तुम्ही कोणाकोणाला ओळखता? नाही, मी काही कोणाला ओळखत नाही. मला त्याची काही गरजही वाटत नाही. म्हणजे वीरला नाही ओळखत ना तुम्ही? कोण वीर, कोण तो काळा का गोरा, मला काही माहित नाही यार. मला काही गरज नाही. मी कशाला बघू? म्हणजे तुम्ही वीरला बघितलंही नाहीयेत किंवा त्याचा भाऊ गजा त्याला सुद्धा बघितलं नसणार. नारायणी सोडून तिच्या कुठल्या भावांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, शेजारच्यांना काही मी ओळखत नाही. कोणाला काही भेटलो नाही मी. चला, म्हणजे त्यांच्या घरातल्या यांना कुणीच माहिती नाही. मग तसे ऐकून माहिती आहे. तो वीर, अक्का, आनंदी. आनंदीबद्दल बरंच काही ऐकलंय. काय झालं ते सांगा. ती आनंदी तिथं होती का नव्हती? होती का? अहो ती तर होतीच, पण तिच्या सोबत आपले गजू शेठ पण होते. वहिनी साहेब, अहो काय सांगू तुम्हाला. अहो दोघं अंगाला अंग काय घाशीत होते, हसत काय होते, खिदळत काय होते. तात्या साहेब, अहो तुम्हाला गावात तोंड दाखवायची जागा ठेवली नाही त्यांनी. तरी मी तुम्हाला सांगितलं होतं. आता काय आबरू शिल्लक राहिली आपली, तुम्हीच सांगा. ती मुद्दामच करते हा सगळं, मला ठाव आहे. आपण तिला हिरपासून तोडलंय ना, म्हणून ती सूड घेते आपल्यावर. आता माझा गजा हातात गेला रे देवा. पिंजरा